किरकोळ कारण आहे. किरकोळ कारण म्हणजे एवढं मोठं भारत नाही आहे. 1 कोटी 2 कोटी 3 कोटी 40 कोटी अशातलं काय नव्हतं. 3 हप्ते होते. 3 हप्ते तर गाडी घेऊन लावला आहे. तर मग त्यांच्या एजन्सीला सांगायचं बाबा जाऊन 3 हप्ते आहेत ते 3 हप्ते भरला तर योग्य झालं असतं ना. आज परिस्थिती एवढा मोठा घटना आमच्या भागात घडलाय. काय थोडा बहुत झाला तर की सेटलमेंटचे लय कडू आहेत, लयच कडू आहेत. आता कोण कडू आहे, कोण वाईट आहे, कोण गोड आहे सगळं दिसायला लागलं आहे. परिस्थिती कुठं आहे आम्ही बी एवढं टाळतो. आमच्या सगळ्या पोरांना सांगतो की बाबा थांबा, असं काय करू नका. आम्हाला पोलिसावर विश्वास आहे, वर्तमानपत्रावर आमचा विश्वास आहे. योग्य ते कारवाई करून त्यांना पुढं पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना धडा शिकावं असं आमचं कळकळीची विनंती राहील. करतात अशा फायनान्सचे एजंट आहे, मालक आहेत, त्या मालकाला बी विचार करायला पाहिजे. ते मालक येऊ शकत नाही. एखादा कामगार त्याचं त्या ठिकाणी दुर्घटनेमध्ये हे झालं आहे